Today we'll be discuss about the National Iodine Deficiency Disorder Control Program. Okay, iodine deficiency disorder कोणते कोणते आहेत. ओके, सो आयोडीन डिसऑर्डर असेल, ओके, डिफिशियन्सी ऑफ आयोडीन असेल आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो हे टाईपचे डिसऑर्डर जास्त करून कम्युनिटीमध्ये आपल्याला बघायला भेटतात. ओके, सो नॅशनल ऑफ म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम हा लॉन्च केला. ओके, सो मग त्यामध्ये काही डिफिशियन्सी असेल रिगार्डिंग टू आपल्या आयोडीनसाठी. ओके, थायरॉइडिझम असेल, ओके, थायरॉइडेक्टॉमी असेल, ओके, सो सर्जरी असेल, ओके, किंवा इम्युनायझेशन असेल, ओके, ह्या टाईपमध्ये त्यांना किंवा डाएट असेल तर त्या ठिकाणी सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड केल्या. त्याला आपण नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राममध्ये इन्क्लूड केलं. ओके, या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या. सो त्यानंतर आपण बघू इंट्रोडक्शन. आयोडीन इज अन इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट. ओके, सो मायक्रोन्यूट्रिएंट हे आपल्याला न्यूट्रिशन सप्लिमेंट म्हणूनच भेटतो. ओके, त्याला आपण आयोडीन असं बोलतो. लाईक सॉल्ट असेल, सॉल्टमध्ये सुद्धा आयोडीन आहे. ओके, डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशनल आयोडीन इन द डाएट इट इज नोन ॲज आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, सो जे आपण डाएट फॉलो करतो, ओके, सो आपण जे रेग्युलर डाएट घेतो, सो त्यामध्ये आयोडीनची डिफिशियन्सी असेल किंवा आयोडीनची कमी असेल, ओके, किंवा लॅक अमाऊंट असेल त्याची, तर त्यामुळे आपल्याला सुद्धा डिफिशियन्सी होऊ शकते आयोडीनची. ओके, सो त्याला आपण डिफिशियन्सी डिसऑर्डर बोलू शकतो आयोडीनचा. ओके, द डिफिशियन्सी ऑफ आयोडीन नॉट ओनली कॉजेस गॉइटर बट ऑल्सो देअर डिसऑर्डर सच ॲज. ओके, हा म्हणजे आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर जो आहे, ओके, सो तो फक्त कॉज गॉइटर नाही करत बट ऑल्सो डिसऑर्डरसुद्धा तो कॉज करतो. ओके, सो हा आपण इमेजमध्ये बघतोय, हा गॉइटर डिसऑर्डर आहे. ओके, गॉइटर डिसीज आहे. हा का होतो डिफिशियन्सी ऑफ आयोडीनमुळे. ओके, सो नॉट ओनली फक्त हेच कॉज नाही करत, अजून पण खूप सारे डिसीज आहे. ओके, सो डिसऑर्डर आहे ज्या की कॉज करतात आयोडीन डिफिशियन्सीमुळे. ओके, त्यानंतर हायपरथायरॉइडिझम असेल, ओके, इन्क्रीज इन थायरॉइडिझम असेल, ओके, त्यानंतर ॲबॉर्शन होऊ शकतं त्यामुळे. ओके, सो डिफिशियन्सी ऑफ जर का आपल्या बॉडीमध्ये आयोडीन असेल तर ॲबॉर्शनसुद्धा त्याच ठिकाणी होऊ शकतं. ओके, आयोडीनची डिफिशियन्सी असल्यामुळे अजून काय होऊ शकतं, स्टिल बर्थ. ओके, स्टिल बर्थसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर मेंटल रिटार्डेशन असेल. ओके, आपण मेंटल रिटार्डेशन पण हा जर का मदरमध्ये आयोडीन डिफिशियन्सी असेल तर बेबी बॉर्न विथ द सफरिंग फ्रॉम मेंटल रिटार्डेशन आपल्याला बघू शकतो. ओके, डिफनेस असेल. ओके, डिफनेससुद्धा हा कशामुळे होऊ शकतो, मेन कॉज फॅक्टर काय आहे, आयोडीनची डिफिशियन्सी. ओके, म्युटिझम असेल, स्क्विंट असेल, ओके, डॉर्फिझम असेल, त्यानंतर न्यूरोमोटर डिफेक्ट असेल. ओके, सो हे ऑल टाईपचे डिसीजेस जे आहेत ते आयोडीन डिफिशियन्सीमुळे कॉज करतात इन आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो त्याला आपण काय बोलतो, आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. आता आपण बघितले की फक्त गॉइटर हा कॉज नाही होत आयोडीन डिफिशियन्सीमुळे, तर हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो, ॲबॉर्शनसुद्धा होऊ शकतो मदरमध्ये, स्टिल बर्थसुद्धा होऊ शकतो, मेंटल रिटार्डेशनसुद्धा होऊ शकतो, डिफनेस म्हणजे की हिअरिंग प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतात, म्युटिझम होऊ शकतात. ओके, स्क्विंट मीन्स आय प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो, डॉर्फिझम म्हणजे आपली हाईट जी आहे, ओके, ती हाईटसुद्धा डिक्रीज होऊ शकते किंवा शॉर्ट हाईट आपल्याला होऊ शकतो, किंवा न्यूरोमोटर डिफेक्टर असेल. ओके, सो न्यूरोलॉजिकलची पण आपल्या बॉडीमध्ये फंक्शनिंग असेल त्यामध्ये डिफेक्शन आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, सो हे सगळे कॉज कोण करतात, आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर वॉज अ वर्ल्डवाईड मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम. ओके, सो आयोडीन डिफिशियन्सी हा मेजर वर्ल्डवाईड प्रॉब्लेम आहे, म्हणजे की हा खूप लोकांमध्ये आपल्याला बघायला भेटतो. तर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की याला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो, सो त्यासाठी प्रोग्राम अरेंज केला. ॲज पर द सोर्सेस रिव्ह्यू ग्लोबली देअर आर मोर दॅन 1.5 बिलियन पीपल आर द रिस्क ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, इन वर्ल्डवाईडमध्ये जर का बघितलं तर 1.5 बिलियन. ओके, 1.5 बिलियन पीपल विल काय करतात की आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डरमध्ये ते सफर करताय. द सर्वे कंडक्टेड बाय ICMR, ओके, इंटिग्रेटेड चाइल्ड maternal rate, okay, and the medical institution have demonstrated that not even a single state okay, the survey conducted by ICMR integrated child and maternal rate. Okay, so या ठिकाणी institute of demonstration that not even a single state or union territories is a free iodine deficiency disorder in India. ओके, सो यांनी सर्वे केला होता. सर्वेमध्ये त्यांनी हे सांगितलं की नॉट अ सिंगल पर्सन विल सफरिंग फ्रॉम आयोडीन डिफिशियन्सी बट हा एक फ्री आयोडीन डिफिशियन्सी आपल्याला डिसऑर्डर आपल्याला फ्री ऑफ करायचा आहे इन इंडियामध्ये.
सो त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टॅब्लिश अ नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम इन 1962. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला बोललो की फक्त की आयोडीनमुळे गॉयटर हा आपल्याला जास्त आपण आयडेंटिफाय केला होता. ओके, सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय बोलला की फक्त गॉयटर हा कॉज नाही आयोडीन डिफिशियन्सीचा, तर अजून खूप सारे डिसीजेस आहे जे की आयोडीन डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं. आपण लास्टवाल्या स्लाईडमध्ये बघितलं होतं. ओके, तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं 1962मध्ये, त्यांचा फक्त फोकस होता की गॉयटर आपल्याला डिक्रीज करायचं आहे. सो त्यांनी मग काय केलं, प्रिव्हेंट करण्यासाठी गॉयटर कंट्रोल प्रोग्राम म्हणजे नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम 1962मध्ये स्टॅब्लिश केला. ओके, इन ऑगस्ट 1992मध्ये. आता बघू आपण. National Goiter Control Program was renamed as the National Iodine Deficiency Disorder Control Program with a view to cover a wide spectrum of iodine deficiency disorder. ओके, तर ह्या ठिकाणी मग त्यांनी काय केलं 1992मध्ये ऑगस्टमध्ये. सो त्यांनी गॉयटर कंट्रोल प्रोग्राम जो होता, ओके, त्याला रिनेम केलं. आता गॉयटर प्रोग्राम म्हणजे की त्यांना कळलं की आयडेंटिफाय केलं की फक्त आयोडीनमुळे गॉयटर हा डिसीज नाही होत. ओके, सो अजून सुद्धा डिसीजेस होतात. तर मग त्यांनी काय केलं की आता आपल्याला मेन फंक्शन आपण कशावर फोकस करणार आहे, आयोडीनवर, आयोडीन डिफिशियन्सी. सो मग त्यांनी रिनेम केलं की नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. ओके, हा त्यांनी रिनेम केला विथ अ व्ह्यू कवर ऑफ वाईड स्पेक्ट्रम ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, मग त्यांनी काय केलं की खूप सारे आयोडीन डिफिशियन्सीच्या डिसऑर्डर होत्या ज्या चिल्ड्रनमध्ये सुद्धा आणि मदरमध्ये सुद्धा बघायला भेटत होत्या. सो मग त्यांनी रिनेम केलं. ओके, कव्हरेज केलं. ओके, प्रॉपरली सर्वे केलं त्या ठिकाणी त्यांनी. ओके, मग त्यांनी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला की ओके फक्त आयोडीन डिफिशियन्सी आपल्याला रिकवर करायची. ओके, सो आपण जर का आयोडीन डिफिशियन्सी रिकवर केली तर ऑल डिसीजेससुद्धा रिकवर होणार. ओके, सो मग त्यांनी रिनेम केला नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. अगोदर प्रोग्रामचं नाव काय होतं, नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम. ओके, 1992मध्ये ऑगस्ट मंथमध्ये त्यांनी रिनेम केलं. ओके, त्यानंतर आपण बघू आता एम्स ऑफ काय आपले याचे नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्रामची किंवा नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी कंट्रोल प्रोग्रामची टू रेड्यूस द इन्सिडेन्स आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, लेस दॅन 10% अमॉंग द ॲडल्ट. ओके, यामध्ये रिडक्शन रेट कोणामध्ये होतं, 10% अमॉंग द ॲडल्ट्स, लेस दॅन 5% अमॉंग चिल्ड्रन्स. ओके, सो यामध्ये इन्सिडेन्स रेट जर का बघितला आपण 5% चिल्ड्रन्समध्ये होणार, 10% लेस दॅन ॲडल्टमध्ये होणार. ओके, टू रिड्यूस प्रिव्हलन्स ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर बिलो 5% इन द कंट्री. ओके, टू रिडक्शन प्रिव्हलन्स रेट जर का आपण बघितलं यामध्ये आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डरचा तर बिलो 5% ऑफ कंट्रीमध्ये आपल्याला बघायला भेटतो. टू इन्शुअर 100% कव्हरेज ऑफ कन्झम्पशन ऑफ आयोडाइज सॉल्ट ॲट द हाऊसहोल्ड लेवल. ओके, सो या ठिकाणी इन्शुअर द 100% कव्हरेज आपल्याला कन्झम्पशन बघायला भेटलं की आयोडीन सॉल्ट जे आहे. ओके, मी बोललो तुम्हाला की आयोडीन हा जास्त कुठं बघायला भेटतो आपल्याला, सॉल्टमध्ये. सो सॉल्ट हे जे आहे फ्री किंवा लो अमाऊंटमध्ये प्रोव्हायडेशन करण्यात आलं इन हाऊसहोल्डमध्ये. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आपण बघू प्रोग्रामचे. असेसिंग द मॅग्निट्यूड ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर, सप्लाइंग आयोडीन सॉल्ट टू द एंटायर पॉप्युलेशन. ओके, सो असेसिंग द मॅग्निट्यूड ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर असेल. ओके, सो त्यांनी आयडेंटिफिकेशन केलं की सॉल्टमध्ये जास्त अमाऊंट ऑफ आयोडीन आहे. सो मग त्यांनी सप्लाइंग आयोडीन सॉल्ट एंटायर पॉप्युलेशनला. ओके, सो ऑल पॉप्युलेशनला त्यांनी सप्लाय केलं. असेसिंग द इम्पॅक्ट ऑफ USI एव्हरी 5 इयर्स. ओके, त्यानंतर सर्वे इन्चार्ज त्यांनी केला की एव्हरी 5 इयर्समध्ये त्यांनी इम्पॅक्ट बघितला की अंडर द सर्वे याच्यामध्ये की किती पर्सेंटेज ऑफ कव्हरेज आहे. ओके, किती इम्पॅक्ट ऑफ पडला आहे आपल्या आयोडीनचा. ओके, लॅबोरेटरी मॉनिटरिंग ऑफ आयोडाइज सॉल्ट अँड युनानरी आयोडीन एक्सक्रिशन. ओके, सो त्यांनी मग आयोडीन जे आहे ओके ते सॉल्टमध्ये प्रेझेंट असतं आपल्याला माहिती. सो त्या ठिकाणी ॲडल्ट्रेशनसुद्धा होऊ शकतं, म्हणजे की सॉल्टमध्ये अदर पावडरसुद्धा मिक्स करण्यात येत होते. सो मग त्यांनी लॅबोरेटरी मॉनिटरिंग केलं की प्रॉपरली सॉल्टमध्ये आयोडीन किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे आणि किती पर्सेंटेज ऑफ ह्युमन बॉडीमध्ये आपल्याला द्यायचं आहे. ओके, सो त्या ठिकाणी मग त्यांनी लॅबोरेटरी मॉनिटरिंग केली. युनानरी आयोडीन एक्सक्रिशनसुद्धा त्या ठिकाणी केलं. ओके, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड केलं रिगार्डिंग टू सॉल्ट असेल किंवा आयोडीन डिफिशियन्सी आपल्याला कोणता प्रोडक्ट म्हणून आपण कन्झ्युम करू शकतो आयोडीन. ओके, ओके, सो मग आपण ऑब्जेक्टिव्ह नंतर बघणार आहे स्ट्रॅटर्जी ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर सर्वे त्या ठिकाणी केला त्यांनी. ओके, पर्सेंटेज रेट बघितलं. ओके, विच टाईप ऑफ एज ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, किंवा फिमेल जास्त प्रेझेंट आहे, चिल्ड्रन जास्त अफेक्टेड आहे. ओके, की मेल जास्त अफेक्टेड आहे. ओके, सो त्या ठिकाणी त्यांनी सर्वे केला आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डरबद्दल. ओके, स्टॅब्लिश ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल सेल. ओके, ते स्टॅब्लिशमेंट केलं की आयोडीन डिफिशियन्सी कंट्रोल सेल त्या ठिकाणी स्टॅब्लिश केला.
एस्टॅब्लिशमेंट ऑफ आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर मॉनिटरिंग लॅब्स. ओके, आता या ठिकाणी आयडेंटिफिकेशन आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनसाठी गेलो. सो त्या ठिकाणी प्रॉपरली त्यांचे लॅब होत्या आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डरबद्दल ओके मॉनिटरिंग करण्यासाठी. ट्रेनिंग प्रोग्राम त्या ठिकाणी अरेंज करण्यात आली. ओके, प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ आयोडाइज सॉल्ट. ओके, सो त्या ठिकाणी प्रोडक्शन आणि प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं व्हिलेज ग्राउंड लेवलपर्यंत आयोडाइज सॉल्टसाठी. ओके, त्यानंतर कम्युनिटी लेवल आयोडाइज सॉल्ट टेस्टिंग केलं. ओके, कम्युनिटी लेवलला किती पर्सेंटेज ऑफ पीपलला पाहिजेत आयोडीन. ओके, त्यानंतर इन्सेंटिव्ह टू आशा फॉर कम्युनिटी लेवल अवेअरनेस ऑफ आयोडाइज सॉल्ट. ओके, सो अगोदर पीपल विल कन्झ्युम करत होते सॉल्ट, पण त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ आयोडीन डिक्रीज होतं. सो मग त्यांनी त्या ठिकाणी की आशा वर्करला हे एज्युकेशन प्रोव्हाइड करायला सांगितलं की तुम्ही जे सॉल्ट कन्झ्युम करताय किंवा सॉल्ट घेताय ते आयोडाइज सॉल्ट तुम्ही प्रिफर करा, कारण की त्यामध्ये आयोडीनची जास्त म्हणजे पर्सेंटेज रेट आहे. ओके, सो त्यामुळे जे पण डिफिशियन्सी आहे आयोडीन डिफिशियन्सी ती आपल्याला डिक्रीज करायची आहे. हेल्थ एज्युकेशन अँड पब्लिसिटी करायची होती आपल्याला. ओके, त्यांची मेन स्ट्रॅटर्जी होती प्रॉपरली हेल्थ एज्युकेशन द्यायचं की आयोडीन आपल्याला कोणत्या प्रोडक्ट म्हणून भेटू शकतं. स्ट्रेटनिंग ऑफ सेंट्रल आयोडीन डेफिशियन्सी कंट्रोल सेल. ओके, या ठिकाणी स्ट्रेटनिंग केलं सेंट्रल लेवलला की आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल सेल त्या ठिकाणी लॉन्च केलं. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज कोणत्या होत्या त्यांच्या. द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी आर कंडक्टेड अंडर द प्रोग्राम आयोडायझेशन ऑफ सॉल्ट. ओके, आयोडायझेशन ऑफ सॉल्ट आपण बघितलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनिशिएटेड स्टेप्स सिन्स 1983 फॉर युनिव्हर्सल आयोडायझेशन ऑफ edible salt in a phase manner. Okay, the government of India is provided subsidies to iodized salt manufacture ₹20 per MT. Okay, सो या ठिकाणी प्रॉपरली त्या ठिकाणी 1983 मध्ये इनिशिएट केलं की आयोडायझिंग प्रॉपरली सॉल्ट त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये इन्क्लुडिंग पाहिजे. सो मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की सॉल्टचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी ओके सो सॉल्ट आता त्याचं प्रोडक्शन रेट असणार. ओके, त्याला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ₹20 पर जे पण kg असेल ओके किंवा सम अमाऊंट असेल त्याची ती ठरवण्यात आली. नोटिफिकेशन फॉर बॅनिंग युजेस ऑफ नॉन आयोडायझिंग सॉल्ट बाय 2000 ऑल द UTS and the state expects Kerala had banned the storage and sale of non-iodizing salt. ओके, सो त्यांनी मग काय केलं की ₹2000 पेनल्टी लावली की जे नॉन आयोडायझिंग सॉल्ट सेल करतात ओके त्या लोकांसाठी. मग गव्हर्नमेंट स्टँड firmly committed to universal iodizing salt, establishment of iodine deficiency disorder control cell. Ministry of Health is providing 100% of financial assistance to all the state and union territories for all the establishment of iodine deficiency disorders control cell. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ म्हणजे वेलफेअर प्रोग्रामवाली जी मिनिस्ट्री होती ओके सो त्यांनी प्रॉपरली प्रोव्हायडेशन केलं की 100% ऑफ फायनान्शियल त्या ठिकाणी असिस्टंट त्यानं केलं की तुम्ही आयोडायझिंग सॉल्ट हे पॉप्युलेशन किंवा ह्युमन्स किंवा पीपल्सला प्रोव्हाइड करा. मॉनिटरिंग अँड रिपोर्टिंग लॅब मॉनिटरिंग ऑफ नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. ओके, सो मग या ठिकाणी मॉनिटरिंग अँड रिपोर्टिंगसाठी लॅब होत्या. ओके, सो लॅब काय करणार की प्रॉपरली आयडेंटिफिकेशन करणार की विच टाईप ऑफ किंवा विच अमाऊंट ऑफ प्रेझेंट आहे की आयोडीन इन सॉल्टमध्ये. ओके, त्यानंतर इट हॅज 3 लेवल्स. दे आर प्रायमरी लेवल, सेकंडरी लेवल, टर्शरी लेवल. प्रायमरी लेवलमध्ये काय बघू आपण एस्टिमेशन ऑफ आयोडीन इन सॉल्ट. ओके, सो त्या ठिकाणी एस्टिमेशन केलं आयोडीन ही सॉल्टमध्ये. सेकंडरी लेवलला एस्टिमेशन ऑफ युरिनरी आयोडीन कंटेंट. ओके, किती युरिनरी आयोडीन कंटेंट त्यामध्ये प्रेझेंट आहे सेकंडरी लेवल. टर्शरी लेवलला त्यांनी केलं की निओनेटल मॉनिटरिंग फॉर TSH. ओके, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, की जी मदर कन्झ्युम करते ते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन किती प्रेझेंट आहे निओनेटमध्ये टर्शरी लेवलला त्यांनी बघितलं. फिफ्थ वन आपण बघू इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटी. ओके, कॅश ग्रँट हॅव बीन प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट टू स्टेट अँड युनियन टेरिटरीज फॉर द IEC अँड ॲक्टिव्हिटीज. ओके, सो या ठिकाणी त्यांनी काय केलं की जे पण कॅश ग्रँट आहे ओके प्रॉपरली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं पीपलला कम्युनिटीला. ओके, एज्युकेशन प्रोव्हाइड केलं रिगार्डिंग टू आयोडीन डेफिशियन्सी म्हणजे काय. ओके, आणि ते कम्युनिकेशन केलं ज्या पण ॲक्टिव्हिटी होत्या ओके लाईक हेल्थ मिनिस्टर असेल ओके NGOज असेल ओके सो सम टाईप ऑफ ट्रस्टीज असेल ओके त्यांनी त्या ठिकाणी कोलॅबोरेशन केलं त्यांनी. ओके, ऑल स्टेट असेल स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल ओके सो त्या ठिकाणी त्यांनी इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटी फॉलोज केली. ओके,
त्यानंतर अचिव्हमेंट आपण बघू की प्रोग्रामची अचिव्हमेंट काय आहे. ओव्हर द इयर्स द टोटल गॉयटर रेट्स इज रेड्यूस सिग्निफिकंटली टू द एंटायर कंट्री. ओके, सो त्या ठिकाणी मग त्यांची अचिव्हमेंट काय झालं की ते सॉल्ट म्हणून आयोडीन प्रोव्हाइड करत होते, तर मग गॉयटर रेट जी आहे ती डिक्रीज झाली. इन ऑल द टाइम हाय प्रोडक्शन ऑफ आयोडीन सॉल्ट ऑफ 46 lakh MT was recorded in 2001. By 2007 to 2008 द प्रोडक्शन increase at the 50 lakh per MT. ओके, सो मग त्या ठिकाणी लॅकपासून ते डायरेक्ट 50 lakपर्यंत MT त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं इन द इयर ऑफ 2001 to 2007 or 8 पर्यंत. ओके, पॉलिसी ऑफ आयोडेटेड सॉल्ट प्रोडक्शन हॅज बीन लायबराइज. ओके, द प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांनी प्रोव्हाइडेशन केलं. 790 प्रायव्हेट मॅन्युफॅक्चर बाय द सॉल्ट कमिशनर्स have the annual production of 112 lakh tons for direct human consumption. Okay, one iodine deficiency disorder monitoring laboratory, the state UTS, okay, has been sanctioned. ओके, सो त्यांनी मग काय केलं की प्रोडक्शन रेट जे आहे ती इन्क्रीज केली प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा. ओके, प्रायव्हेटायझेशन सुद्धा त्यांनी केलं की फक्त गव्हर्नमेंटच नाही करणार तर प्रायव्हेट सेक्टर सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांनी केलं, कारण की प्रोडक्शन रेट इन्क्रीज करण्यासाठी. सो मग त्यांनी त्या ठिकाणी लॅबोरेटरीज ओपन केल्या ॲज पर त्यांच्या स्टेट वाईज. ओके, त्यानंतर फ्युचर प्लॅन त्यांचा काय होता, टू स्ट्रेटन द इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीज विथ द फोकस ऑन रिमोट रूरल बॅकवर्ड ट्रायबल एरिया ॲज वेल ॲज अर्बन स्लम्स. ओके, सो मग त्यांनी प्रॉपरली इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटी कोणत्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या, अर्बन एरिया असेल, रूरल एरिया असेल. ओके, त्यानंतर ट्रायबल एरिया असेल. टू स्ट्रेटनिंग एक्झिस्टिंग सिस्टम ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर मॉनिटरिंग त्या ठिकाणी केली. ओके, तर टू कंट्रोल द प्रॉब्लेम ऑफ आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर थ्रू द सस्टेन रिडक्शन इज प्रिव्हेलन्स. ओके, त्यानंतर रोल ऑफ नर्सिंग कंट्रोलिंग आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, सो रोल ऑफ नर्स काय, टू कॅरी आउट असेसमेंट इन द रिजन विच आर द एंडेमिक इन आयोडीन डेफिशियन्सी. ओके, सो जे पण असेसमेंट करायची आपल्याला. ओके, इन रूरल एरियामध्ये. सो त्या ठिकाणी आपल्याला स्किल्स पाहिजे प्रॉपरली आणि नॉलेज पाहिजे. टू हेल्प इन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरव्हेन्शन बिंग कॅरीड आउट टू कंट्रोल डेफिशियन्सी. सो इट इज अ हेल्प फॉर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन इंटरव्हेन्शन. ओके, आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल ऑफ करायचं आहे. जे पण आपण प्लॅन करणार आहे ते प्रॉपरली प्लॅन इम्प्लिमेंट झाले पाहिजे आणि इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी फॉलो झाले पाहिजे. control of deficiency of iodine. Okay, to identify weak links which is affected successful implementation of the program. त्यानंतर to create awareness in public regarding scenarios of iodine deficiency disorder, to launch the health education campaign to the create awareness. ओके, ह्या ठिकाणी आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर बद्दल त्यांनी अवेअरनेस प्रोव्हाइड करायचं. ओके, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, कॅम्प वगैरे असतात किंवा कॅम्प अरेंज करायचे इन विकली असेल किंवा मंथली असेल इन रूरल एरिया. त्यानंतरची समरी आपली की आपण आज काय काय बघितली, इंट्रोडक्शन ऑफ नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम बघितला, एम्स बघितले. ओके, सो ऑब्जेक्टिव्स बघितल्या, स्ट्रॅटर्जीज बघितल्या, ॲक्टिव्हिटीज बघितल्या, अचिव्हमेंट कोणते होते, फ्युचर प्लॅन काय बघितले, रोल ऑफ नर्स बघितला इन आयोडीन डिफिशियन्सी कंट्रोल प्रोग्राममध्ये. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक आजचा फिनिश झाला आहे. ओके, संपला आहे. आपला टॉपिकचं नाव होतं आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. ओके, सो या ठिकाणी मी सर्व काही एक्सप्लेन केलं तुम्हाला. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक संपला आहे. थँक्यू व्हेरी मच.